17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू व मुलीच्या आईवडिलांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली असून न्यायालयानं त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीचा विवाह तिच्या नात्यातील 23 वर्षीय तरुणाशी काही महिन्यांपूर्वी झाला होता। विवाहानंतर गर्भवती राहिलेली अल्पवयीन मुलगी तपासणीसाठी दवाखान्यात गेली होती। त्यावेळी त्या मुलीचा विवाह अल्पवयात झाल्याची बाब लक्षात आली। सदर बाजार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्या संदर्भात शहानिशा केली। पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली आहे। त्यांच्या विरुद्ध बालविवाह व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अल्पवयीन मुलगी सध्या 17.5 वर्षाची असल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान दवाखान्यात पोलीस आल्याचं समजताच मुलीची सासू तिथूनच पसार झाली, तर मुलीचा बालविवाह झाल्याचं पोलिसांना समजल्यानं तिचे आई वडील देखील पळून गेल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। त्यांचा शोध सुरू असून हा विवाह गुपचूप पद्धतीनं घरातच साध्या पद्धतीनं झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे। बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार विवाह लावून देणाऱ्यांविरुद्ध देखील गुन्हा दाखल होतो। त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।